त्याने सगळ्या ह्या ज्या ज्या हरामखोरीचा पैसा जो त्यांचे लोक लुटतात ना तो बंद करावा. करतात ना यांच्या पापाची फळं लवकरच उजेडात येतील. आपला पोरगा चोर आहे हे बापाने त्याने बोलायचं. टांगा पलटी घोडे फरार. अरे पण तुम्ही दुसऱ्यांना पण हलक्यात घेता ना. मुख्यमंत्री झाले, नगरविकास मंत्री झाले, म्हणजे काय तुम्हाला सगळा का अधिकार दिला का? मुंबई पाठोपाठ आणखी कुठल्या महापालिका निवडणुकीची चर्चा होत असेल तर ती म्हणजे नवी मुंबई महापालिका. कारण सत्तेमध्ये आणि युतीमध्ये जे दोन पक्ष, जे दोन मंत्री सोबत आहेत ते इथे एकमेकांविरोधात शड्डू ठोकून उभे आहेत. आपण आता नवी मुंबई महापालिकेत आहोत. आपल्यासोबत इथले भाजपचे ज्येष्ठ नेते गणेश नाईक आहेत. आपण त्यांना याबद्दल विचारणार आहोत. गणेश नाईक सर, राज्यात तुम्ही सोबत आहात, युतीत सोबत आहात, सरकारमध्ये सोबत आहात, इथे काय अडचण आली की शिवसेनेला आणि तुम्हाला विरोधात उभं राहावं लागलं एकमेकांच्या? नाही, बाब अशी आहे की 95 पासून 2020 पर्यंत ज्यावेळेला मी शिवसेनेत होतो त्यावेळेला 95 ते 2000 शिवसेनेची सत्ता राहिली. 2000 ते 2005, 2005 ते 2010, 2010 ते 2015 आणि 2015 ते 20 4 वेळेला राष्ट्रवादी सत्ता राहिली. आता मी भाजपमध्ये. आता प्रश्न असा आहे की भाजपमध्ये एवढे कार्यक्षम कार्यकर्ते आहेत. जर युती झाली असते तर कार्यकर्त्याला त्या ठिकाणी न्याय देणं मुश्किल झालं असतं. युती व्हावी भविष्यकाळामध्ये, म्हणजे निवडणुकांनंतर पुन्हा युती होऊ शकते ना. उलट ही अशी युती झाली तर अन्य पक्षाला वाढण्याचा तिथं स्कोपच राहत नाही. म्हणजे निवडणुकीनंतर युतीचे दरवाजे खुले आहेत? नाही, अशा प्रकारची धारणा आहे. आणि केंद्रीय नेतृत्वाला आणि राज्याच्या नेतृत्वाला सुद्धा हिंदुत्वाची विचारसरणी, राष्ट्रवादाची विचारसरणी असलेल्या पक्षांनी एकत्र यावं आणि जनसामान्याकरता केंद्राचा राज्यकारभार, राज्याचा कारभार करावा आणि स्थानिक स्वराज्य संस्थांचा राज्यकारभार करावा, अशा प्रकारची इच्छा आहे. तुम्ही वनमंत्री आहात, शिवसेनेचं प्रतीक डरकाळी फोडणारा वाघ आहे, पण कायम तुम्ही शिवसेनेविरोधात डरकाळी फोडताना दिसता. नाही, बाब असे, मी कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही आणि कुठल्या व्यक्तीच्या विरोधात नाही. मी दुष्ट प्रवृत्तीच्या विरोधात आहे. जी प्रवृत्ती समाजाला हानिकारक आहे, जी राज्याला, देशाला हानिकारक आहे, त्या प्रवृत्तीच्या विरुद्ध मी कायम राहिलो आहे आणि कायम राहणार आहे. मग या प्रवृत्तीचे कोण नेते आहेत तुमच्या विरोधात? आता तुम्हाला माहिती आहे सगळं, म्हणजे उघड आहे. प्रत्येकाचं पत्रकारांपासून काय लपलेलं आहे, समाजापासून काय लपलेलं आहे, आणि जे राज्यात चाललेलं आहे ते जे कोणाच्याकडून काय चाललेलं आहे ही जनता जाणते. अव्वाच्या सव्वा जागा मागितल्यामुळे युती तुटली असं तुम्ही म्हणाला होतात. युती आधीपासून करायचीच नव्हती की खरंच याच कारणामुळे तुटली? नाही, आता बाब असे की मी मगाशी म्हटल्याप्रमाणे 95 ते 2020 पर्यंतचा कालखंड 25 वर्षाच्यासाठी त्या ठिकाणी गणेश नाईकच्या नेतृत्वाला, त्या पक्षाच्या नेतृत्वानं अतिशय सन्मानित केलं. म्हणजे माननीय बाळासाहेब ठाकरेंनी त्याला माझ्यावर पूर्ण विश्वास टाकला. त्याच्यानंतर शरद पवार साहेबांनी विश्वास टाकला. आता देवेंद्र फडणवीसांनी विश्वास टाकला. म्हणजे केंद्रीय नेतृत्वाने सुद्धा, राज्य नेतृत्वाने सुद्धा. आता बाब असे की त्या ठिकाणी 111 जागापैकी 55 जागा म्हणजे 50ला येते. त्याने 56 जागा नाही, 57 जागा मागितल्या. म्हणजे प्रश्न असा की ज्या शहरावर एखाद्या नेतृत्वानं नॉनस्टॉप 25 वर्ष जनसामान्याकरता या शहराची एकूण जडणघडण घडवली, त्या ठिकाणी समोरच्या लोकांनी निम्म्यापेक्षा जागा त्यांनी मागून एक प्रकारचं डॉमिनेट करण्याची भूमिका घेतली ना. आणि मग त्याच्यानंतर आमच्या जे त्या वाटाघाटीमध्ये असलेल्या लोकांनी त्यांना 20 ऑफर दिली असं मी ऐकलं. आणि 20च्या ऑफरनंतर तुमचं उत्तर द्या असं त्यांनी बऱ्याच वेळ वाट बघितली आणि शेवटी काही उत्तर नाही आलं म्हणून त्यांनी पण एबी फॉर्म दिले, इकडून पण एबी फॉर्म दिले. युती तशा प्रकारे तुटली. ठीक आहे. मी आता नवी मुंबईत जेव्हा आलो तेव्हा शिवसेनेचे काही होर्डिंग्स मला दिसले आणि त्यात एक शब्द होता, इथे यापूर्वी ज्यांचं सरकार शासन होतं, डिक्टेटरशिप म्हटलंय. रोख तुमच्याकडे? ऑन द कॉन्ट्री, जर का डिक्टेटरशिप असती तर 25 वर्ष नवी मुंबईची सुजाण जनतेनं गणेश नाईकच्या नेतृत्वावर विश्वास ठेवला नसता. डिक्टेटर म्हणजे 2-4-5 लोकांना कोंडून कुठेतरी आपण दाबू शकतो. या शहराची आजची पॉप्युलेशन 15 लाख आहे. ह्या इतक्या लोकांवर आपण का दबाव दाखवू शकतो का? किंबहुना
या जिल्ह्यामध्ये या मधल्या कालखंडात काय घडलं तो तुम्ही ठाण्यातल्या कल्याणच्या लोकांना जाऊन विचारा, कशा प्रकारे त्यांना वागणूक मिळाली, अन्य पक्षाच्या लोकांना सुद्धा. मग व्यक्तिशः तुमच्यापासून त्यांना अडचण वाटते का? कारण नवी मुंबई महापालिकेत काही गावं समाविष्ट करण्याचा मुद्दा होता, तेव्हा तुम्हाला विचारण्यात किंवा सांगण्यात किंवा विश्वासात सुद्धा घेण्यात नाही आलं असं तुम्ही आरोप केला. नाही केलाय ना. ते काय म्हणतात की एकनाथ शिंदेला हलक्यात घेऊ नका, टांगा पलटी घोडे फरार. अरे पण तुम्ही दुसऱ्यांना पण हलक्यात घेता ना. या जिल्ह्याचा मी तुमच्या अगोदर 3 वेळा पालकमंत्री होतो. मग 14 गावं नवी मुंबईत समाविष्ट करताना विचारायला तर पाहिजे होतं का नाही बाबा. करावी तर त्याचं पुढचे भविष्य, त्याचा विकास करण्याची काय भूमिका आहे. मुख्यमंत्री झाले, नगरविकास मंत्री झाले म्हणजे काय तुम्हाला सगळा का अधिकार दिला का? तुमचा राजकीय प्रभाव खूपतो या भागातला. निश्चितपणे त्यांना माहिती आहे की गणेश नाईक ते असल्यानंतर भविष्यकाळात आपल्याला अडचणी निर्माण होतील. त्या भीतीपोटीच या गोष्टी घडतात. दुसरीकडे तुम्ही त्यांच्या बालेकिल्ल्यात जाऊन जनता दरबार घेता. नाही बाब अशी तो आता नाही, पूर्वीपासून घेतो मी. आणि नवी मुंबईत दुसऱ्यांनी दरबार घ्यावेत, पालघरमध्ये घ्यावेत, भाईंदरला घ्यावेत, ठाणे कोणी कोणाला रोखलं नाही. जनता दरबार घेणं म्हणजे काय दरवाजा टाकण्यासारखं थोडंच आहे. जनतेच्या सोयी निर्माण करण्याकरता, दुःख दूर करण्याकरता जनतेला भेटणं हा काय गुन्हा नाही आहे. तुम्ही मध्ये एक वक्तव्य केलं होतं की चोराची नजर नेहमी खाली असते. तुमच्या दृष्टीने एक चोर कोण आहे? आता बघा ना, तुम्ही शोधा ना. पत्रकारांना सगळं माहिती आहे कोण चोर आहेत ते. तुम्हा पत्रकारांना सगळं माहिती आहे कोण चोर आहे ते. आणि मी सांगतो आमचे हात साफ आहेत, आमचं मन साफ आहे. हा हरामाचा पैसा जो सध्या इलेक्शनमध्ये वापरला जातो आहे ना, तो जनता तो नाकारणार. नवी मुंबईची जनता स्वाभिमानी जनता आहे. नवी मुंबई जनता असा हरामाचा पैसा आपल्या आयुष्यात कधी वापरणार नाही. तुम्ही आणखी एक म्हटलं प्रशासकाच्या काळात वाटोळं झालं आणि 3,000 कोटी गडप केले. हे सगळं म्हणताना तुमचा रोख नेमका शिंदेकडेच असतो का? नाही बाब अशी आहे की त्यांनी काल परवा नवी मुंबईत येताना नवी मुंबईवरून सुंदर दिसते, आतून ती खराब आहे. बरोबर आहे ना. प्रश्न असे गेली 5 वर्ष या ठिकाणी का आमचं तर कारभार नाही आहे. प्रशासक म्हणले नगरविकास मंत्री म्हणून तुमचाच कारभार आहे. म्हणजे फेल्युअर असं तर तुमचं आहे, आमचं नाही आहे ते. म्हणजे कमीत कमी त्या आपला पोरगा चोर आहे हे बापाने त्याने बोलायचं. शेजारी बोला तर मी समजू शकतो, मी तर बापच बोलतो माझा पोरगा चोर आहे. नवी मुंबईचा कारभार वरून चांगला दिसतोय पण आतून खराब आहे हे म्हणजे स्वतःच कबूल करता. इथं मोठा भाऊ कोण आहे नेमका? मी तर मोठा भाऊ भाजपच आहे. आता शिंदे तुम्हाला हलक्यात घेतात असं तुम्ही म्हणाला होतात, पण हे हलक्यात घेणं त्यांना महागात पडेल या निवडणुकीत. कालाच्या ओघामध्ये दिसेल. आणखी एक बोललं जात आहे की भाजपमध्ये अंतर्गत सुद्धा धुसफूस आहे. जुने भाजपचे जे निष्ठावंत आहेत त्यांना डावललं जात आहे गणेश नाईकांकडून, असा एक आरोप होतो. यात कितपत तथ्य वाटतं तुम्हाला? भाजपमध्ये गणेश नाईक वगैरे काही नाही. भाजपमध्ये बूथ कमिटी, वॉर्ड कमिटी, प्रभाग कमिटी, मंडल कमिटी, जिल्हा कमिटी, राज्य कमिटी. भाजपमध्ये होतं ते सर्वानुमते होतं आणि सर्वांना पूरक असं गोष्टी होतात. नाही, कारण ज्या यापूर्वी राष्ट्रवादीत होते त्यानंतर भाजपत जे नगरसेवक आले होते त्यांनी पक्षांतर केल्यानंतर मंदा मात्रे म्हणाले होते की जे स्वार्थासाठी पक्षात आले ते आता परत आपल्या स्वार्थासाठी पक्ष सोडतात. हे बघा प्रश्न असे की आजकाल देशामध्ये पलीकडच्या पक्षाचे लोक अलीकडच्या पक्षामध्ये हे एकाच नवी मुंबई पुरतं नाही सीमित राहिलं. हे सगळ्या जिल्ह्यामध्ये आहे, सगळ्या राज्यामध्ये आणि देशामध्ये आहे. हे विचार जर पटले भाजपचे तर भाजपच्याकडे लोक आली त्याच्यामध्ये वावगं काय? पण मंदा मात्रे म्हणतात निष्ठावंत भाजपवाले माझ्यासोबत आहेत जुने. आता ते मला माहीत नाही, मला नाही माहिती. त्या तुम्ही दुसऱ्यांना विचारा. आय डोंट नो. आणखी एक बोललं जात आहे की यामध्ये एक मला काही जणांनी सांगितलं की शिंदे संघ एक संघ युती अशा पद्धतीचं एक इथं समीकरण बघायला मिळते. असं तुम्हाला काय वाटतंय का? जुने भाजपमधले निष्ठावंत असतील किंवा संघ असेल त्यांना शिंदे शिवसेना कुठेतरी सोबत घेण्याचा प्रयत्न करते तुमच्या विरोधात मोठ बांधण्यासाठी? जे बघा संघाचे लोक हे आपल्या तत्वाशी सत्वाशी एकनिष्ठ असतात. ते अशा परिस्थितीमध्ये इकडे तिकडे दोलायमान परिस्थितीमध्ये जात नसतात. एकनाथ शिंदेकडून आणखी एक आवाहन केलं जात आहे लाडक्या बहिणींच्या नावानं. निवडणूक महापालिकेची आहे पण आवाहन ते लाडक्या बहिणींना करतायत. तर लाडकी बहीण फॅक्टर चालेल त्यांच्या बाजूने? ती लाडकी बहीण त्यांची एकट्याचीच नाही, ती देवेंद्र फडणवीसांची पण आहे, ती एकनाथ शिंदेची पण आहे, अजितदादांची पण आहे आणि आमची पण आहे ना. या बहिणी काय एकट्या त्यांच्या थोडेच आहेत.
या महापालिका निवडणुकीच्या निमित्तानं ते श्रेय घेण्याचा प्रयत्न करतात. हा डेफिनेटली घ्या श्रेय, बोलायला हरकत काय, पण जनतेला ते अपील व्हायला पाहिजे ना, जनतेने ती मान्य करायला पाहिजे. तुम्ही इतके टोकाचे आरोप एकमेकांवर करत आहात, म्हणजे शिवसेनेचे नेते तुमच्यावर करतायत, तुम्ही एकनाथ शिंदेंवर करतायत, तुम्ही युतीमध्ये आहात, सरकारमध्ये आहात, महापालिका निवडणुका काही दिवसात पार पडतील, पण त्यानंतर सुद्धा गोष्टी पूर्वीप्रमाणे सुरळीत राहतील वाटतंय तुम्हाला, की धुमसत राहील हे सगळं? नाही नाही, बाब अशी आहे की जोपर्यंत मनोवृत्ती बदलत नाही तोपर्यंत असंच राहणार. हरामाचा पैसा कमवण्याचं बंद होईल त्या दिवशी संपेल. म्हणजे तुम्ही भ्रष्टाचार केला म्हणते त्यांनी. हो, मी बोलतो ना, भ्रष्टाचार केलेला आहे. नवी मुंबई महापालिकेच्या 3,000 कोटीच्या ज्या ठेवी होत्या त्या 800 कोटीवर आणल्या. जर का मी तिथं हस्तक्षेप केला नसता तर ते शून्य झालं असतं, कर्ज झालं असतं. तुमच्याकडे पुरावे आहेत त्याबद्दल? हो, डेफिनेटली आहेत ना. पर पुरावा कशाला, तुम्ही महापालिकेला जा ना, तिथे राईट टू इन्फॉर्मेशन विचारा, किती FD होत्या प्रशासन येण्याच्या अगोदर आणि आता ते FD नंतर किती झाल्या. आम्ही नंतर त्या ठिकाणी फार चोखपणे नजर ठेवायला लागल्यानंतर ते आता 1,800 कोटीपर्यंत गेलेले आहेत. मग तुम्ही याबद्दल तक्रार करणार आहात मुख्यमंत्र्यांकडे किंवा निवडणुकीत? मुख्यमंत्री ही निवडणूक झाल्यानंतर महासभेचा ठराव करणार या संपूर्ण गोष्टीचा चौकशी करण्याची, आणि गरज पडे तर SIT नेमण्याची चौकशी करू. ईडीकडे पण तुम्ही मागणी करणार कारवाई? ज्या ज्या यंत्रणा आहेत त्या सगळ्यांकडे जाऊ. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न, महापालिका निवडणुकीच्या मतदानासाठी काही दिवस उरले आहेत, तुमचा अंदाज काय आहे नेमका या महापालिका निवडणुकीत? या महापालिकेवर भारतीय जनता पक्षाचा झेंडा रोला जाईल, भारतीय जनता पक्षाचा महापौर होईल. आणखी एक FSIचा मुद्दा सुद्धा या निवडणुकीमध्ये चर्चेत आहेत, तो विषय नेमका काय? FSI म्हणजे जे युनिफाईड DCR ही खैरात वाटल्यासारखा FSI वाटलाय. या FSIच्या अनुषंगानं शहराची जर निर्मिती झाली तर या ठिकाणी माणसाला एकावर एक उभं राहून प्रवास करावा लागेल. हे काय राहण्याला एक शहर राहणार नाही आहे. आता या महापालिका निवडणुकीनंतर सुद्धा शिंदेच्या राजकीय भूमिकेला आणि शिंदेचं जे राजकारण आहे त्याला तुमचा विरोध कायम राहणार? जोपर्यंत त्यांच्या दुरुस्ती होत नाही तोपर्यंत विरोध कायम राहील माझा. ठीक आहे. मला पक्षाचा नाही, मी आय एम टॉकिंग पर्सनली गणेश नाईकचा. ठीक आहे. तुम्हाला काय त्यांच्यात सुधारणा अपेक्षित आहे? त्याने सगळ्या ह्या ज्या हरामखोरीचा पैसा जो त्यांचे लोक लुटतात ना तो बंद करावा. आणि हे करतात ना, यांच्या पापाची फळं लवकर उजेडात येतील. कारवाई होईल त्यांच्यावर? अरे डेफिनेटली होईल. चौकशा लागतील मागे? अरे चौकशाने हे पद पण जाईल आणि वेल पडली तर जेलमध्ये पण जायला लागेल. ठीक आहे. एक शेवटचा प्रश्न, नवी मुंबईसाठीचं तुमचं व्हिजन काय? नवी मुंबई आजवर जशी विकास झाला तसा तो विकास होत राहील. ठीक आहे. धन्यवाद गणेश नाईक सर, आपण सविस्तर बोललात या सगळ्या विषयावर. त्यामुळे मतदानाला सुद्धा थोडेच दिवस आहे, नेमकं काय होतं ते चित्र काही दिवसात मतदानानंतर स्पष्ट होईलच. पुन्हा एकदा धन्यवाद. कॅमेरामॅन नितेशसह सौरभ कोरटकर, झी 24 तास, नवी मुंबई.